मित्रांनो, व्ही.एन.ई सर्व्हिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आधार नोंदणी संच वाटप सुरू आहे. नवीन आधार केंद्र उघडण्यासाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे आणि अटी व शर्ती काय आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात. अशाच सरकारी योजना आणि संधीची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघलेल्या आहेत आधार सेंटरसाठी ते बघूया. तर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे भंडारा.nic.in भंडारा.nic.in सर्च करायचं आहे. तुम्हाला फर्स्टवाली वेबसाईट दिसेल, ही वाली बघा, फर्स्टवाली वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खालती यायचं आहे. खालती स्क्रोल करून तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल, हे बघा. खालती आल्याच्या नंतर तुम्हाला बातम्या आणि अपडेट्स ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती बघा, हे आधार नोंदणी संच वितरणाबाबत नवीन आधार केंद्रासाठी अर्ज, पात्रता तसेच अटी व शर्ती. तर चला याच्यावर क्लिक करून बघूया काय अपडेट आहे. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आधार नोंदणी संच वितरणाबाबत नवीन आधार केंद्रासाठी अर्ज, पात्रता तसेच अटी व शर्ती. आता हे फॉर्म कसा भरायचा मी ते तुम्हाला थोडक्यामध्ये बेसिक डिटेल्स भरून दाखवतो. तर तुम्हाला वर्णन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करून तुम्हाला दाखवतो की फॉर्म कसा भरायचा. चला मी याच्यावर क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो असा फॉर्म तुम्हाला भेटेल. गुगल लिंक फॉर्म आहे. नवीन आधार केंद्रासाठी अर्ज फक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी, जिल्हा भंडारा येथील महसूल मंडळात ज्या ठिकाणी आधार केंद्र नाहीत अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचा निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. अशा ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालक अर्ज करू शकतात. तर ते डायरेक्टली तुमच्या ईमेल ID लॉग इन होईल. आता हे रेकॉर्डवर इथं ईमेलवर टिक करायचं आहे बघा. अर्जदाराचे नाव, तर इथं अर्जदाराचे नाव टाकायचे आहे. सेकंड ऑप्शन काय आहे, अर्जदार आपले सरकार सेवा कार्यरत असलेला तालुका. आता इथं तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जे काय तुमचा तालुका असेल बघा, इथं दिली तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर. तर जे काय तुमचं असेल तुम्ही तालुका सिलेक्ट करा. त्याच्यानंतर अर्जदाराचे आपले सरकार सेवा कार्यरत असलेले मंडळ येथील गावाचे नाव, तुमच्या गावाचे नाव टाकायचे. तिथं तुमचं आपले सरकार सेवा केंद्र चालू आहे ते तुमच्या गावाचे नाव येथे टाकायचे. गावाचे नाव झाल्याच्या नंतर तुम्हाला खालती यायचं आहे आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता. जो तुमचा आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र तुमची ID टाकायची आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, ईमेल ID आणि तुमचं सुपरवायझर प्रमाणपत्र, आधार सुपरवायझर प्रमाणपत्राचा तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे. मग त्याच्यानंतर अर्जधारकाचा आधार क्रमांक, तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. अर्जधारकाचा पॅन क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमची शैक्षणिक पात्रता, इथं डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आधार, पॅन, ग्रॅज्युएशन जे काय असेल तुम्ही कंबाईन करून ते अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर तालुक्याचे नाव, आधार केंद्र रिक्त असलेला तालुका. आता तुमचा कोणता तालुका आहे इथं बघा, आहे तुमसर, मोहाडी, पवनी, लखनी टाकून असे 5 तालुके दिलेत. तुम्ही जो तुमचा तालुका असेल ज्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल ते तालुका इथे सिलेक्ट करा. आता ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करवायचा आहे त्याचे नाव, आधार केंद्र रिक्त असलेले मंडळाचे नाव, हे बघा एवढे नावं दिलेले तिथं सर्व. तर सिलेक्ट करा तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही असताल. नवीन आधार केंद्रासाठी अर्ज भंडारा.government या वेबसाईटवर दिलेला अर्ज येथे अपलोड करावा. आता काय दिलं आहे ना, नवीन आधार केंद्रासाठी अर्ज भंडारा.government या वेबसाईटवरती दिलेला अर्ज भरून येथे अपलोड करावा. आता बघा एवढी माहिती तर तुम्हाला भेटली. आता तुम्हाला जो अर्ज दिलेला आहे मी बॅक घेतो बघा. ही PDF ओपन आहे इथं. PDFमध्ये सर्वात खालती आला तर तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल बघा. हा ॲप्लिकेशन फॉर्म तिथं लास्टला तुम्हाला अपलोड करायचा. तुमचा फोटो लावायचा आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, ID, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, सुपरवायझर सर्टिफिकेट, आधार क्रमांक, पॅन नंबर, शैक्षणिक पात्रता, ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करवायचा आहे त्याचे नाव व तालुका, महसूल मंडळाचे गावाचे नाव आणि इथं अर्जदाराची स्वाक्षरी, नाव आणि मोबाईल नंबर. एवढी माहिती भरून हा फॉर्म तुम्हाला जो लास्टवाला कॉलम आहे तिथे अपलोड करायचा आहे. आता याच्यामध्ये थोडक्यात त्यांना माहिती काय दिली की अर्ज कधीपासून चालू झाले, 11/8/2025, वेळ सकाळी
10 वाजल्यापासून म्हणजे चालू झाले आहेत. आता कधीपर्यंत आहेत ते 20 ऑगस्टपर्यंत अर्ज आहेत, म्हणजे 6 वाजेपर्यंत आहेत 20 ऑगस्टच्या. तर तुम्ही 20 ऑगस्टच्या पहिला अर्ज तुमचा भरून घ्या. अजून काय माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्यामध्ये पण असे फॉर्म निघतील, आधार सेंटरच्या जागा निघतील, आपल्या सरकारच्या जागा निघतील, तर मी नक्कीच तुम्हाला कळवेल. मित्रांनो, VN ई सर्व्हिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे.